संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 1053 एकर जमीन राखीव वन म्हणून घोषित केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने स्वागत केले आहे. मात्र ठाण्यातील 193 एकर जमीन प्रकरणात शासन गंभीर का नाही असा सवाल जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला. तसेच कथित TDR घोटाळ्याप्रकरणी महसूल आणि वन खात्याने श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. शासनाने चांगलं काम केलं तर विरोधक म्हणून त्याच्यात उगीच विरोध करायचा ही भावना आमची नाही. चांगलं काम केलेलं आहे. काल 1053 एकर जे MRT कोर्टाने जी प्रायव्हेट फॉरेस्ट जागा होती ती एका डेव्हलपरला दिली होती. ह्या डिसिजनला रेव्हेन्यू मिनिस्टरनी बावनकुळे साहेबांनी मागच्या ऑक्टोबरमध्ये अफेड केलेली आणि डिफॉरेस्टेशन करून ती जागा एका मूळ मालकाला दिली होती. आता सांगायचं असं की गेले 50 वर्ष ही केस चालू होती. त्याच पद्धतीने 193 एकर्स पण 50 एकर चालू होती. मी मुद्दामून आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे की दोन्ही केसमध्ये साम्य आहे. एक 193 एकर्स आणि एक 1053 एकर. साम्य काय तर गेले 50 वर्ष दोन्ही लोक केस लढत होते. दोन्हीकडे प्रायव्हेट फॉरेस्ट लागलेलं. 193 एकर्सला MRT कोर्टाने मालकाच्या बाजूने निर्णय दिला आणि 1053 एकर मध्ये पण MRT कोर्टाने मालकाच्या बाजूला निर्णय. आता फरक असा आहे की 193 एकर्स जेव्हा TDR घोटाळा सिटीजन्स फोरम रस्त्यावर उतरले, आमच्यासारखे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांना एक कळून चुकलं रेव्हेन्यू मिनिस्टरांना की जर 193 एकर मध्ये एवढा तमाशा होऊ शकतो तर 1053 एकर जर खरंच डिफॉरेस्ट केलं तर काय होईल. पण एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आम्ही समाधानकारी आहोत आणि त्यांनी ही जागा परत फॉरेस्टला दिलेली. पण मला एक प्रश्न मनात आहे की ज्या पद्धतीने रेव्हेन्यू मिनिस्टरनी 1053 एकर जमिनीचं अशा पद्धतीने केलं त्याच पद्धतीने 193 एकरचा का नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे. आता हा जो मालक आहे 1053 एकरचा तोही हायकोर्टामध्ये गेलेला आहे आणि म्हणून मुद्दामून मी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. जो निष्काळजीपणा फॉरेस्टनी हायकोर्टात दाखवला तो आता दाखवता कामा नाही. नाहीतर 6 महिन्यानंतर ये रे माझ्या मागल्या असं होईल. ज्या पद्धतीने आपण आपली भूमिका मांडली पाहिजे हायकोर्टात, जर फॉरेस्टनी मांडली नाही तर आता जे 193 एकर मध्ये जे शासन सांगतं की हायकोर्टाचा निर्णय आम्ही काय करू, तशी वेळ येऊ नये. आमचं लक्ष ह्या केसवर असणार आहे. मोडस ऑपरेंडी दोघांची सेम आहे. MRT कोर्टमध्ये जिंकायचं 50-50 वर्ष जुन्या केसा, अपील करायचं हायकोर्ट. शासनाने आपली बाजू भक्कमपणे मांडायची नाही आणि हायकोर्टाचा निकाल आला की ठाणेकरांच्या डोक्यावर तो निकाल बंधनकारक असतो. म्हणून आमचं लक्ष आहे. चांगला निकाल रेव्हेन्यू मिनिस्टरनी दिलाय त्याचा आभार, अभिनंदन. पण हायकोर्टमध्ये मालक गेलेला आहे आणि तिकडे भक्कमपणे त्यांनी त्यांची बाजू मांडली. याच्यासाठी निष्काळजीपणा हा फॉरेस्टचा आहे आणि 100% आहे. 50 वर्षानंतर केस हरलेली असताना तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये का नाही गेला याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालं नाही. मागे आम्हाला सांगण्यात आलं की 193 एकरच्या अगेन्स्ट आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये निकालाच्या विरोधात जाऊ, पण अजून देखील ते गेले नाहीत. आम्ही गेलो. आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलो आहे. त्या तारखा येत्या आठवड्यात तुम्हाला आम्ही सांगू. साम्य तुम्हाला मी सांगतो. दोन्हीकडे 50 वर्ष केस लढले. दोन्हीकडे MRT कोर्टनी त्यांच्या बाजूने ऑर्डर दिल्या. एकीकडे आता दोन्हीकडे हायकोर्टात गेलेले आहेत. एक हायकोर्टाची ऑर्डर आलेली आहे, आता दुसरी हायकोर्टाची ऑर्डर आली तर आपण काय करायचं ठाणेकरांनी. मी लोकसत्तेचा आभारी आहे. जेव्हा रेव्हेन्यू मिनिस्टरनी MRT कोर्टाचं जे ओपिनियन होतं ते मान्य केलं तेव्हा लोकसत्तेने एक फ्रंट पेज न्यूज लावली आणि लोकांना जागं केलं.
माझ्यासारखी लोक रस्त्यावर उतरली आणि मला आठवतंय माझा एक शब्द त्यावेळेस होता की 1053 एकर म्हणजे हिरानंदानी इस्टेटच्या चौपट डेव्हलपमेंट होणार संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये. माझ्यासारखे सिटीजन्स फोरम उतरले, खूप लोक उतरले आणि त्या प्रेशर पायी, आणि तेव्हा महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं, त्या प्रेशर पायी मी ठामपणे सांगतो रेव्हेन्यू मिनिस्टरनी त्यावेळेस स्टे दिला आणि स्टे दिल्यानंतर आता त्यांनी ते ऐकून घेतलं आणि आता ते ऍज इट इज केलं.